आणि आता थेट जाऊयात कोस्टल रोड या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले। ज्या दुसऱ्या मार्गिकेचं बोगद्याचं लोकार्पण होत आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि विंटेज कार मधून ते या संपूर्ण कोस्टल रोडची पाहणी देखील करणार आहेत, प्रवास करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी अजित पवार सुद्धा पोहोचलेले दिसले आणि फक्त प्रतीक्षा होती ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा तिथे पोहोचतील आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून या कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेचं काम जे सुरू आहे त्याची पाहणी करतील। अर्थात 90% जास्त काम पूर्ण झाले असं सांगण्यात आलंय। त्यामुळे सोमवार ते शुक्रवार मुंबईकरांना प्रवासासाठी हा कोस्टल रोड उपलब्ध असेल। फक्त शनिवारी आणि रविवारी उर्वरित कामं पूर्ण केली जातील। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेतच। सुस्मिता, आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रवास करतील या कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेवरून। मुख्यमंत्री किती वेळात तिथे पोहोचतील? एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कोस्टल रोडच्या पाहणी दौऱ्यासाठी येत आहेत। त्याचबरोबर आता आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस, त्याच अजितदादा पवार, दीपक केसरकर हे सर्व नेते मंडळी हे या लोकार्पण सोहळ्यासाठी किंवा पाहणी दौऱ्यासाठी आपण विशेषतः म्हणावं तर पाहणी दौऱ्यासाठी आलेले आहेत। साधारणपणे 2 किलोमीटरचा हा लांब टनेल आहे। या टनेल मधनं ते प्रवास करत पुढे जाणार आहेत। विंटेज व्हेकल मधनं ते पुढे प्रवास करणार आहेत आणि विविध टप्पे जे आहेत कोस्टल रोडचे त्या विविध टप्प्यांनी पुढे प्रवास करत हा कोस्टल रोड सर्वसामान्यांसाठी आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे। परंतु शनिवार रविवार मात्र हा रोड बंद असणार आहे। श्वेता, बरं, आणि कोण कोण असतील मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त या कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी? आता प्रभात लोढा पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर हे पालकमंत्री आहेत मुंबईचे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे या ठिकाणी आहेत आणि आपण आता बघतोय की काही वेळातच एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येऊन पोहोचत मुख्यमंत्री म्हणून ते कोस्टल रोडचे विविध टप्पे जे आहेत दोन्ही मार्गिकांचे याचा आढावा घेणार आहे। ज्यामध्ये आपण बघितलं तर दोन्ही टनेल्सची आज सुरुवात होणार आहे आणि या दोन्ही टनेल्समधनं प्रवास केला जाणार आहे। दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल, कारण या टप्प्यामुळे उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडणं सहज शक्य होणार आहे आणि काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येतील आणि मग ते या संपूर्ण पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। श्वेता, बरं, कुठपासून कुठपर्यंत हा टप्पा आहे दुसऱ्या मार्गिकेचा आणि साधारण आधी इतकं अंतर पार करायला किती वेळ लागायचा आणि कोस्टल रोडमुळे किती अंतर लागेल? आणि ही थेट दृश्य आपण सुस्मिता दाखवूयात प्रेक्षकांना की मुख्यमंत्र्यांचा ताफा सुद्धा तिथे पोहोचलेला आहे आणि आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर सर्व संबंधित नेते मंडळी या विंटेज कारमधून प्रवास करणार आहेत कोस्टल रोडच्या दुसऱ्या मार्गिकेवरून, ज्याचं आता लोकार्पण होणार आहे आणि यावरून आता मुंबईकरांना देखील प्रवास करता येणार आहे। वरळी ते दक्षिण मुंबईपर्यंत आणि अगदी काही मिनिटात हे अंतर कापता येणार आहे। सोमवार ते शुक्रवार सध्या सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईकरांना या रस्त्यावरून प्रवास करता येईल। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि आता या विंटेज कार्स तयार ठेवण्यात आलेल्या आहेत। या विंटेज कार्समध्ये बसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निघतील कोस्टल रोडच्या पाहणी दौऱ्यावर। कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। हा रस्ता आणि हा भूमिगत बोगदा नागरिकांच्या सेवेत आहेच, मात्र आता दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होतंय। मुख्यमंत्र्यांचं तिथे स्वागत केलं जातंय आणि उपमुख्यमंत्र्यांचं आणि इतर नेते मंडळींचं। आणि ज्या काही विंटेज कार्स आपण थोड्या वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतवरती एक्सक्लुझिव्हली बघितल्या होत्या त्याच विंटेज कार्समध्ये बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळी प्रवास करतील, पाहणी करतील या कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात भूमिगत बोगद्याचे। वरळी ते मरीन ड्राईव्ह असा हा दुसरा टप्पा आहे। ट्रॅफिकच्या समस्येतून सुटका होऊन मुंबईकरांचा सुसाट प्रवास
या कोस्टल रोडच्या माध्यमातून व्हावा यासाठी हा मुंबई महानगरपालिकेचा प्रकल्प। मुख्यमंत्र्यांचं तिथं आगमन झालंय। काही क्षणापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाते। आता माहिती दिली जाते। पालिका आयुक्त तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून माहिती दिली जाते आणि याच दुसऱ्या टप्प्याची पाहणी करतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्ग असं या मार्गाला नाव देण्यात आलेलं आहे आणि आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे या देखील या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। सध्या माहिती दिली जाते संबंधित अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि ही माहिती घेऊन मग प्रवासाला सुरुवात होईल का?